नवजात बालक विक्री प्रकरणाची SIT चौकशी करा, भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीची मागणी. शहरातील 2 महिलांनी नवजात बालक विकण्याचा जो प्रकार केला आहे त्याची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आज भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली. यापूर्वी सुद्धा या महिलांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असू शकतात, त्यामुळेच या प्रकरणासाठी SIT स्थापन करावी अशी मागणीही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली आहे. सदर महिलांचे धागेदोरे इतर शहरात सुद्धा जुळलेले असू शकतात, त्यामुळे या महिलांना जास्तीत जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवून सदर प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता यांच्याकडून अधिकाधिक माहिती मिळवावी अशी विनंती भाजप महिला आघाडीकडून करण्यात आली. यावेळी नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेवक रवी लोणकर, नम्रता आचार्य ठेमसकर, शीला चव्हाण, माया उलके आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाच्याच काही कार्यकर्ते आहेत, त्या मानवी तस्करीमध्ये त्यांचा सहभाग आढळून आलेला आहे आणि पक्ष कोणताही असला तरी कायद्यासमोर सगळे समान आहेत असं आम्हाला आमचे जे नेते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलं आणि त्यामुळे ते कुठल्या पक्षाचे आहे यापेक्षा त्यांनी गुन्हा कोणता केलेला आहे हे महत्त्वाचं असल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पक्षाकडून माननीय SP साहेबांना भेटायला आलो आणि या गुन्ह्यामागचे खरे सूत्रधार कोण आहे आणि यापूर्वी सुद्धा या महिलांनी अशा पद्धतीचं रॅकेट चालवलं आहे का, अशा पद्धतीचे गुन्हे त्यांनी याआधी केलेले आहेत का आणि या गुन्ह्यासोबतच आणखी काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे का, अशा पद्धतीची चौकशी SP साहेबांनी करावी ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे SP साहेबांच्या माध्यमातून आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की या सर्व हे जे प्रकरण आहे हे जेवढं सोपं दिसतंय तेवढं नसून हे अतिशय मोठं प्रकरण आहे, म्हणून SITची मागणी आम्ही SP साहेबांकडे केलेली आहे आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने बघून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून चंद्रपूरमधील महिलेला, पीडित महिलेला न्याय देतील. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी ज्या पद्धतीने हाताळली आहे ती स्थिती इथे सुद्धा ते उत्तम रीतीने हाताळतील हा मला विश्वास आहे. धन्यवाद.